मोटरसायकलचा बाजूला उभा कसं खाली बसला मला गाण्याला हल्ला नाही जरा समोर उभे असलेल्या वडगाव कार्यकर्ता आपण खाली बसतो सर्व. एकलव्य आदिवासी संघटना आदिवासी आरक्षण बचाव जन आक्रोश मोर्चा प्रसंगी सर्व आलेल्या समुदायांना माझी विनंती आहे की आपण तुमचा मी जास्त वेळ घेणार नाही. आपण या ठिकाणी माझ्यासोबत घोषणा घ्यायची. एकदा जमलेल्या सर्व समाज बांधवांना महिला भगिनींना माझी विनंती आहे की माझ्यासोबत घोषणा घ्यायची आहे. घोषणा घेताना सर्वांची वज्रमूठ हात असा वरती गेला पाहिजे. परिसर दणाणून सोडला पाहिजे. मित्रांनो पुढे बसेल सर्व मागला शेवटा टोकपर्यंत. एकलव्य आदिवासी संघटनेचा एकलव्य आदिवासी संघटनेचा ओ मोबाईल एकलव्य आदिवासी संघटनेचा हे लोकांना आधीमध्ये लोक इथे बाजूला बाबा तिथं मागच्या कार्यकर्त्यांनी तर असं पट्टी बांधा बरं कोपऱ्यात शेवट बसलेला का लोकांनी या महिलांना जाऊ द्या. बस 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 खाली बस. हे पत्रकार बांधून जाऊ तिथं बस खाली बस 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 खाली बस बस. याचे तिकडे फिरताय कार्यकर्ते रुमाल गळ्यात राहून रुमाल टाकून बाजूला फिरणारे सगळ्या कार्यकर्त्यांनी तर असतं बिल देवाले असं तिकडे काय नाव रे सागर इकडे का गाडीवर फिरायला का तू बगीचा फिरव सर. आता परत माझ्या सोबत सगळ्या कार्यकर्त्यांनी घोषणा घ्यायची आणि चेंडे सरांनी वरती काढायचे. मित्रांनो सर्वस्व चेंडा खाली घरी करून ठेवू नका. एकलव्य आदिवासी संघटनेचा घोषणा अशा आवाज वर जायला ना मोठा शेवटचा आपण वज्रमोठ भगवान वीर एकलव्यांचा भगवान वीर एकलव्यांचा. तुला काय कमी बरं वाटलं का रे घोषणा द्यावाला तुमचा आवाज आहे राजीव. भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा क्रांतीवीर खाजा नाईकांचा क्रांतीवीर खाजा नाईकांचा क्रांतीवीर तंटा तात्यांचा क्रांतीवीर तंटा तात्यांचा. धन्यवाद मित्रांनो. मित्रांनो आजच्या या एकलव्य आदिवासी संघटना आदिवासी आरक्षण बचाव जन आक्रोश मोर्चा प्रसंगी विचार मंचावर उपस्थित वेळ भरपूर झालेला आहे. काही मी विचार व्यासपीठ पदाधिकाऱ्यांचे नाव घेत नाही कारण वेळ भरपूर झालेला आहे. विचार मंचावर उपस्थित सर्व तोला मोलाचे काय कशवाले बाबा विचार मंचावर बसलेले सर्व तोला मोलाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि या आंदोलनासाठी ज्यांनी ज्यांनी मेहनत घेतली पाचोरा बडवा तालुक्यातील सर्व कार्यकर्ते पदाधिकारी या सर्वांचं या ठिकाणी मी एकलव्य आदिवासी संघटनेचा प्रदेश अध्यक्ष या नात्याने सर्वांचे आभार मानतो. आजच्या या मोर्चा प्रसंगी आपल्या ज्या मागण्या आहेत पहिली मागणी जी महत्वाची आहे आदिवासी समाजामध्ये इतर कोणत्याही जातीचा समावेश करण्यात येऊ नये. ज्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्र राज्यभर एक पिल्लू सोडून दिलेला आहे हे राजकीय काही पुढाऱ्यांनी यांना राजकारण करायचं आहे. या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समित्या नगरपालिका महानगरपालिका त्यांचं इलेक्शन आता काही दिवसांनी लागणार आहे मित्रांनो. आणि या निवडणुका आल्या की राजकीय पुढारी काहीतरी पिल्लू सोडून देता. धनगर समाजाच्या काही बोगस पुढाऱ्यांना सांगता की तुम्ही धनगर समाजाला आदिवासी मध्ये समावेश करण्याची मागणी लावून धरा मोर्चे काढा आंदोलने करा म्हणजे अशा चुकीच्या पद्धतीचं मार्गदर्शन इथल्या काही राजकीय पुढाऱ्यांकडनं होतं. बंजारा समाजाला तसंच त्याच पद्धतीचं चॉकलेट दिलं जाते. बंजारा समाजाला सुद्धा सांगितलं
की तुम्ही बंजारा आदिवासी समाजामध्ये बंजारा समाजाला समाविष्ट करण्यात यावे, आदिवासी एसटी प्रवर्गात बंजारा समाजाला समाविष्ट करण्यात यावे, अशा पद्धतीने मागणी लावून धरण्याचं काम या महाराष्ट्र राज्यात दिसतंय मित्रांनो. मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या जाती या आदिवासी समाजामध्ये समावेश करण्यासाठी मोठे आंदोलने करताय मित्रांनो, परंतु त्यांचा काही उपयोग होणार नाही. कारण या देशाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पवित्र संविधान दिलं आहे आणि त्या संविधानाच्या माध्यमातून इथल्या आदिवासी समाजाला आरक्षण देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आहे मित्रांनो. म्हणजे मूळ जे संविधान आहे त्या संविधानामध्ये आदिवासी मध्ये ज्या जाती आहेत, एकूण महाराष्ट्र राज्याच्या 47 जाती जमाती, त्या जमातींनाच त्या शेड्यूल ट्राईब म्हणून त्यांना एसटी प्रवर्गात त्यांना आरक्षण मिळालेलं आहे, आपल्याला आरक्षण मिळालेलं आहे. याच्या पलीकडे दुसऱ्या कोणत्याही जातीला आरक्षण देण्यात येणार नाही, त्यांना समावेश करण्यात येणार नाही. या पद्धतीचं असं धोरण या मसुद्यामध्ये आहे. या प्रांत साहेबांना याला जागा द्यावी मित्रांनो. प्रांत साहेब आपल्या या मोर्चासाठी अत्यंत तात्काळ त्याची मीटिंग आटपून आपल्यासाठी चर्चेसाठी लवकर या ठिकाणी उपलब्ध झाली. साहेब आम्हाला धन्यवाद. हो सर, हो सर, थँक्यू. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला ज्यावेळेस संविधान दिलं, त्या संविधानात येतं त्याच वेळेस या देशातल्या आदिवासी समाजाला या बाबासाहेबांनी संविधानामध्ये अनुसूचित जमातीमध्ये एक शेड्यूल ट्राईब म्हणून समावेश केलेले मित्रांनो. आणि ज्या वेळेस एवढ्या जमाती महाराष्ट्र राज्यामध्ये काही देशामध्ये संविधानाच्या जाऊ दे बाबाला, जाऊ दे जा बाबा लवकर, बाबा जा लवकर, जाऊ दे गणेश. gmail.com बनेल सारा बाबा का राम राम करा. मित्रांनो, आदिवासी समाज हा आदिवासी मध्ये कोणी समावेश होऊ शकत नाही. सोशल मीडिया आदिवासी समाजामध्ये जर कोणाला समावेश, आदिवासी समाजाचं आरक्षणाचे मध्ये ज्याला समावेश व्हायचंय, आदिवासी आरक्षणाचा त्याला लाभ घ्यायचा असेल तर त्याला आदिवासीच्या पोटी जन्माला यावा लागेल, तरच त्याला आदिवासी समाजाचं आरक्षण मिळेल. एक प्रश्न झाला वर चालेल ना. तुम्हाला जर आदिवासीचं आरक्षण असेल तर तुम्हाला आदिवासीच्या पोटी जन्माला यावा लागेल, तरच तुम्हाला आदिवासीचं आरक्षण मिळेल. मित्र आयला घरा नटू घरांना कोणाला या आदिवासीचं आरक्षण मिळणार नाही मित्रांनो. कारण आदिवासी मध्ये जर तुम्हाला आरक्षण असलं पाहिजे तर आदिवासींनी काय काय कष्टा खाल्ल्या मित्रांनो. आदिवासी समाज हा गरीब, मागासलेला, सामाजिक दृष्ट्या आर्थिक दृष्ट्या हा मागासलेला समाज आहे. हा आदिवासी समाज डोंगर दऱ्याच्या कडे कपाटीमध्ये राहणारा आदिवासी समाज मित्रांनो, नदी नाल्याच्या कडेला वास्तव्य करून राहणारा आदिवासी समाज मित्रांनो. इथला बंजारा समाज कोणत्या नदी नाल्याच्या कडेला राहतो, कोणत्या डोंगर दऱ्याच्या कडेमध्ये राहतो. या देशातला या आदिवासी हा देश, आमचा आदिवासी हा दैववादी नाही. आमचा हा आदिवासी समाज देवावर विश्वास ठेवत नाही. हा आदिवासी समाज निसर्गपूजक आहे. हा समाज निसर्गाला पुजतो, निसर्गाला दैवत मानणारा हा आदिवासी समाज आहे. आमचा कोणता बाबा टाबा महाराज आमचा देव नाही. आमचा देव, आमचा दैवत निसर्ग आहे. जल जंगल जमीन हे आमचं दैवत आहे. यांना आम्ही देव मानतो. हा आमचा धर्म आहे. निसर्ग आमचा धर्म आहे. याला आम्ही धर्म मानतो, आमची जात मानतो, आमचा पंथ निसर्ग मित्रांनो. या निसर्गामुळे आम्हाला जन्म मिळालेला आहे. या निसर्गाने आम्हाला जन्माला घातलेला आहे. आम्हाला कोणी महादेव जन्म, आम्हाला कोणता देव महाराज जन्माला घालना. ही सगळी उत्पत्ती आहे हे निसर्गामुळे झालेली सगळी. परंतु या ठिकाणी आमच्या लोकांची दिशाभूल केली जाते. इतर समाज म्हणतात की आदिवासी समाजामध्ये समावेश करण्यासाठी आम्ही मागासले आहोत. मागासले आहेत त्याला महत्व नाही मित्रांनो. इथला बंजारा समाज हा व्यापार करणारा समाज आहे. आणि व्यापारी लोक कसं काय मागासले राहू शकतात. जो माणूस व्यापारी असतो तो गळगंध असतो, त्यांच्याकडे पैसा असतो, संपत्ती असतो, आर्थिक दृष्ट्या
मजबूत असतो, तुम्हाला कसल्या आरक्षणाची गरज आहे? आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 3.5% आरक्षण इथल्या धनगर समाजाला दिलेलं आहे. इथल्या बंजारा समाजाला सुद्धा 3.5% आरक्षण दिलेलं आहे विजय एनटी म्हणून. तरी सुद्धा तुम्ही या मागण्या लावून जातात. काही दलाल पुढारी राजकीय पुढाऱ्यांचे चले चपाटे आंदोलने करताय, उपोषणे करताय की आम्हाला आदिवासी समाजामध्ये समावेश करण्यात यावे. जर आम्हाला आदिवासी मध्ये समावेश नाही केला तर आम्ही आत्मदहन करू, आत्महत्या करू. अरे दादा, मरायचं असतं तर मरायला कशाला तुम्ही सरकारला बोजा करताय? कशाला तुम्ही सुनावण्या करताय? अरे कुठला कायदा नाही. तुम्ही म्हणताय गॅजेटनुसार हैदराबाद गॅजेटनुसार आम्हाला आदिवासी समाजामध्ये समावेश करण्यात यावे. मित्रांनो, हैदराबाद हे गॅजेट हे संविधानालाच मान्य नाही. हैदराबाद गॅजेट ह्या निजामकालीन पुरावा आहे. त्यावेळेस लोकशाही नव्हती, या देशाला संविधान नव्हतं. त्या काळात राजेशाही होती, हुकुमशाही होती. आणि हुकुमशाही राजेशाही असताना त्यावेळेस गुलामगिरी होती, मनुस्मृती होती. त्याच्यामुळे त्या मनुस्मृतीला, राजेशाहीला, हुकुमशाहीला कधीच बाबासाहेबांनी पायदळी तुडवून त्याचा कधीच शिखर करून टाकलेला मित्रांनो. ते पुरावे ग्राह्य धरले जात नाही मित्रांनो. ज्यावेळेस बाबासाहेबांनी या देशाला संविधान दिले त्यावेळेस सर्व गॅजेट मिजेट, सर्व राजे रजवाडे, सर्व राजेशाही हुकुमशाही यांची नष्ट होऊन गेली. कोणाचं राज्य राहिलं नाही. ज्यावेळेस या देशाला संविधान नव्हतं, लोकशाही नव्हती, बाबासाहेबांनी संविधान दिलं. त्याच्या आधी या देशामध्ये, या राज्यामध्ये राजेशाही होती, हुकुमशाही होते. राजा बोल्यान दर आले अशी परिस्थिती होती मित्रांनो. राजा सांगत तसंच पूर्व दिशा राहायची, खाली जनता उपाशी मरायची, राजाला काही घेणं देणं राहायचं नाही. सर्व गुलामगिरी होती, यांची जहागिरी होती. आणि सर्व गुलामगिरी, जहागिरी नष्ट करण्याचं काम या ठिकाणी आपल्या आदिवासी क्रांतिकारकांनी केलं मित्रांनो. आमच्या खाजा नायकाने, तंट्या तात्याने या हुकुमशाही जुल्म राजवटीला यांच्या विरोधात बंड पुकारलं. आणि त्या राजेशाही, हुकुमशाही, जुलमी राजवटीला नष्ट करण्यासाठी आपले तंट्या तात्या, खाजा नाईक यांचं हुतात्म्य झालं मित्रांनो. यांनी देशासाठी प्राण दिले. का? की यांना इथली जहागिरी व्यवस्था, इथली राजेशाही, हुकुमशाही यांना मान्य नव्हती. कारण इथला दलित असू द्या, आदिवासी असू द्या, इथला मागासलेला, भटका, विमुक्ता कोणी असू द्या, तो या गुलामगिरी मधून मुक्त झाला पाहिजे. म्हणून तंट्या तात्यांनी लढा उभा केला, खाजा नायकांनी लढा उभा केला मित्रांनो, बिरसा मुंडांनी लढा उभा केला. आणि त्या लढ्यामध्ये त्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिला मित्रांनो. अशा प्राण्या या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आदिवासींचा खूप मोठा वाटा आहे. आणि त्या वाटा आम्ही विसरू शकत नाही मित्रांनो. या देशामध्ये ज्यावेळेस राजेशाही, हुकुमशाही संपली, नंतर ब्रिटिशांची हुकुमशाही सुरू झाली. या देशावर ब्रिटिशांनी हुकुमशाही सुरुवात केली. ब्रिटिश राजवट सुरू झाली. आणि ब्रिटिश राजवट सुरू झाले त्यानंतर या राज्यातल्या, या देशातल्या आदिवासींवर मोठ्या प्रमाणे अन्याय अत्याचार सुरू झाले मित्रांनो. इथला आदिवासी समाज हा जंगलात, रानावनात, दऱ्यावऱ्यांमध्ये राहत होता. आमचा मूळ व्यवसायातला शिकार करणं, शिकार करून पोट भरणं आणि कंदमुळी खाऊन आमचा उदरनिर्वाहाचं साधन म्हणून आमचं त्यावेळेस चालायचं मित्रांनो. आणि त्या काळामध्ये ब्रिटिशांनी आमच्या आदिवासी समाजाला सुद्धा जंगलामधून, रानावनांमधून हुसकावून लावलं मित्रांनो. आणि हा समाज आपला रस्त्यावर आला. आणि रस्त्यावर आल्यानंतर आमच्या क्रांतीवर तंट्या तात्यांना, क्रांतीवर खाजा नायकांना, राघोजी बांगरा असतील, बिरसा मुंडा असतील, या महानायकांना, रुमल्या नाईक असेल, भिवाजी नाईक असतील, यांनी बंड केलं ब्रिटिशांच्या विरोधात. आणि ब्रिटिशांना सोडक पळस करून ठेवलं मित्रांनो. 1857चा जो उठाव आहे मित्रांनो, निंबाळच्या भागामध्ये 1857च्या उठावामध्ये आमच्या तंट्या तात्याने, खाजा नायकांनी एकत्र येऊन हजारो ब्रिटिशांना सोडक पळ करून ठेवलं मित्रांनो. तुम्ही या देश सोडा, या जुलमी सरकार इथून बरखास्त करा, या राज्यातून, या देशातून तुम्ही चालते व्हा. याच्यासाठी शहीद होणार आमचा आदिवासी समाज मित्रांनो. आणि त्या आदिवासी समाजामध्ये जर कोणीही आदिवासी येऊन जर आरक्षणाची मागणी होत असेल ते कधी मान्य होणार मित्रांनो. या ठिकाणी या देशामध्ये ज्या संविधानाच्या माध्यमातून, संविधानावर हा देश चालतो, हा देश काही कुठल्या गॅजेटवर चालत नाही. या देशामध्ये, या देशामधला जो आदिवासी आहे, बसू दे रे गणेश, बस.
बस रे गणेश बस. आम्ही या क्रांतिकारकांचे वंशज आहोत मित्रांनो. एकलव्याचे वंशज आम्ही आहोत. आमचे क्रांतिकारक होते तंट्या तात्या गुरुजा नाईक उमाजी नाईक या सगळ्या क्रांतिकारकांचे आम्ही वंशज आहोत. परंतु आम्ही कोणाचे वंशज आहोत हे विसरत चाललो मित्रांनो. आमचा इतिहास काय आम्हाला माहिती नाही. ज्या समाजाला त्याचा इतिहास माहिती नसतो तो समाज कधी इतिहास घडत नाही असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला उल्लेखून गेलेलं मित्रांनो. परंतु आमच्या महापुरुषांचा इतिहास जोपर्यंत आमच्या डोळ्यासमोर येत नाही त्यांचा इतिहास आम्ही समजून घेत नाही तोपर्यंत आदिवासी समाजाचा विकास कधी होणार नाही मित्रांनो. या ठिकाणी ज्या पद्धतीने आमच्यावर अतिक्रमण करण्याचा काही गैर लोक करतायत हे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे मित्रांनो. कारण आमच्यामध्ये एकी राहिले नाहीये. आदिवासी समाजामध्ये एकजूट राहिली नाही, एकता राहिलेली नाही मित्रांनो. याचं कारण आपल्याला राज्यावर दिसतंय मित्रांनो. जोही येतो तो या आदिवासी मध्ये आम्हाला समावेश करून घ्या. त्यानंतर आमची दुसरी मागणी आहे मित्रांनो. या ठिकाणी जी खडक देवळा येथील बौडा धरण आहे दिल्ली येथील त्या बौडा धरणावर 2 मत्स्यमार सोसायटी आहेत. त्या मत्स्यमार सोसायटीमध्ये ज्याचा मासेमारीशी काही संबंध नाही असा व्यक्ती पंचायत त्या सोसायटीचा चेअरमन आहे मित्रांनो. त्यांना कधी मासे मारण्यासाठी टूपवर बसून कधी जाळे टाकायला कधी धरणात उतरला नाही, कधी उतरत नाही. परंतु तो माणूस त्या मत्स्य व्यवसाय सोसायटीचा चेअरमन आहे. आणि चेअरमन आहेत गेल्या 10-12 वर्षापासून चेअरमन राहून इथल्या आमच्या आदिवासींवर अन्याय अत्याचार होत आहेत. आमच्या आदिवासी बांधवांना वाचता येत नाही, लिहिता येत नाही. मासिक मीटिंग त्यांना कधी माहिती नसते. त्यांना मासिक मीटिंगला कधी बोलवलं जात नाही. आणि परस्पर मोठ्या नाट्या सह्या करून प्रोसिडिंग तयार करून काहीतरी शासनाच्या योजना लाटण्याचं काम तो संबंधित चेअरमन करतोय मित्रांनो. आणि या ठिकाणी आपली मागणी आहे जोपर्यंत जो काही बेकायदेशीररित्या आमच्या आदिवासी सभासदांच्या संचालक मंडळांच्या ज्या सह्या अंत करून घेत आहे त्याच्यामुळे त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावं अशी मागणी आम्ही पोलीस प्रशासनाला या ठिकाणी केली मित्रांनो. आणि या ठिकाणी ऑनलाईन तक्रार आपल्या सुकराच्या नावाने दाखल करण्यात आली मित्रांनो. परंतु पोलीस प्रशासनाने अजून गुन्हे दाखल केलेले नाहीत. जवळपास 5-6 दिवस झाले. 5-6 दिवसानंतर सुद्धा आमच्या त्या सुकलाने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हे दाखल करण्यात आलेले नाही. वास्तविक कायदा काय म्हणतो आपल्या पोलीस स्टेशनला कोणी व्यक्ती तक्रार जर घेऊन गेला तर त्याची तक्रार तो सांगेल त्या पद्धतीने फिर्याद दाखल करून घ्यायची आणि गुन्हा दाखल करायचा गुन्हा दाखल करून कोर्टात ते सिद्ध होईल. एवढी भूमिका पोलीस प्रशासनाने निभावली पाहिजे. परंतु गेल्या 5 दिवसात सुद्धा संबंधित चेअरमन आणि सेक्रेटरी यांच्यावर गुन्हे दाखल झालेले नाही मित्रांनो. हे दिवसेंदिवस अशा पद्धतीने चालू आहे. जो मूळ व्यवसाय इथल्या आदिवासी समाजाचा आहे मासेमारी हा आमचा मूळ परंपरागत व्यवसाय आहे. आमचा समाज त्या मासेमारीवरच्या उपजीविकेवर आमच्या समाजाचं कुटुंबाचं पूर्ण उदरनिर्वाह त्याच्यावर चालतो मित्रांनो. जर आमचा बसू द्या बाबा मी काय म्हणतो तुम्ही बोलू नका शांत राहा असेल. या आदिवासी समाजाचा मूळ व्यवसाय मासेमारी आहे. हा मासेमारी करून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. त्यांच्या मुलाबाळांचं संगोपन होतं, त्यांचं शिक्षण होतं. या समाजाला जर मासेमारी त्या ठिकाणी नाही मिळाली तर हा समाज वेठबिगारी होईल. हा समाज ऊस तोडायला पट्टीवर दुसऱ्या परराज्यात कामाला जावं लागेल. त्या परराज्यात कामाला जाऊ नये म्हणून त्यांना त्या आदिवासी भिल्ल समाजाला बौडा धरणामध्ये मासेमारी करण्यासाठी तिथला त्या सोसायटीचा सभासद झाला पाहिजे, सक्रिय सभासद झाला पाहिजे, संचालक झाला पाहिजे. परंतु तिथला दंडांग्या चेअरमन त्यांना सभासद करून घेत नाही, संचालक करून घेत नाही. कारण त्या ठिकाणी जर आदिवासी समाजाच्या लोकांची संख्या जास्त असली तर त्या चेअरमनची हाकलपट्टी होऊ शकते. त्याच्यामुळे जाणून बुजून तो जातीवाद करण्याचा काम तो संबंधित चेअरमन करतोय. आणि या ठिकाणी 5-6 दिवस झाले त्या अर्जाची सारी चौकशी सुद्धा पोलीस प्रशासनाने केलेली नाही मित्रांनो. या ठिकाणी माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की आम्ही प्रांत साहेबांना आता निवेदन देणार आहे. प्रांत साहेबांना विनंती करणार आहोत की इथल्या ज्या आम्ही तक्रारी दिलेल्या आहेत संबंधित चेअरमनवर गुन्हा दाखल होत नाही
तोपर्यंत आदिवासीमध्ये या मोर्चा झालेला आदिवासी समाज तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही, इथं हलणार नाही. कारण आमच्या हक्काचा, आमच्या माणसांचा, आमच्या पिलाचा माणसाचा विश्वासघात त्याने केलेला आहे. आमच्या सुखलाच्या खोट्या सह्या प्रोसिडिंग घेऊन त्यामध्ये मलिदा लाटण्याचं काम त्या चेअरमनने केलेलं आहे. मित्रांनो, जर तुम्ही गुन्हे दाखल करणार नसाल तर आम्हाला तसं सांगा. आमच्या आदिवासी लोकांची फिर्याद घेऊन तुम्ही गुन्हे दाखल करणार नसाल तर आम्ही तुमच्या विरोधात सुद्धा अॅट्रॉसिटी ऍक्टनुसार गुन्हे दाखल करण्याची मागणी करणार आहोत. आम्ही कायदेशीर मागणी करतो आहोत. कायदेशीर मागणी जर संबंधित प्रशासन आम्हाला जर वेठी धरत असेल तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही आपल्या प्रशासनाला सुद्धा मोठी हातल घडवण्याचं काम आम्ही या ठिकाणी करणार आहे. मित्रांनो, बऱ्याच मागण्या आहेत. यात गौडामाई असू द्या, नंतर जोगमाई माता असू द्या, या सोसायटीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे. मोठ्या प्रमाणात आदिवासी सभासदांनी हिरसाण झालेले आहेत. पहिले जे जुने सभासद होते त्यांना कमी करून टाकलेलं आहे आणि दुसरे त्याच्या फेवरचे लोक टाकलेले आहेत. त्यांच्या मासेमारीशी काही संबंध नाही आणि अशा लोकांना त्या सोसायटीचं सभासद करून घेतलेले. ज्यांचा मासेमारीशी काही संबंध नाही, काही धरणात उतरत नाही, कधी नाल्यात होण्यात मासे पकडायला जाते, ते लोक त्या सोसायटीचे सभासद आहेत, ते लोक चेअरमन आहेत. माझी पोलीस निरीक्षक साहेबांना विनंती आहे की साहेब, तुम्ही आजच्या आज संबंधित व्यक्तीवर गुन्हे दाखल कराल का नाही कराल आम्हाला सांगा. जर गुन्हे दाखल आपण करत नसाल त्या व्यक्तीवर तर आम्ही इथून हलणार नाही जोपर्यंत गुन्हे दाखल होत तुमच्यापर्यंत. तुम्हाला मान्य कसं होता? हा सर्व शिक्षा पाल म्हणजे तर दोन तीन जण बाकी जाणार सर. एक आदिवासी संघटनेचा, एक आदिवासी संघटनेचा सुधाकरराव वाघ साहेब, तू मागे भाऊ, आवाज जोरात दे भाऊ, तेव्हा समजी की खरं आपला आणि ठिकाणी आई ठिकाणी बसला. सुधाकरराव वाघ साहेब, तू मागे भाऊ, सुधाकरराव वाघ साहेब, तू मागे भाऊ. या ठिकाणी असं दिसून येते मित्रांनो, संबंधित जो चेअरमन आहे तो गडगंज पैशावाला आहे. त्याच्या राजकारणात दबदबा आहे. राजकारणाचा दबदबा वापर करून तो गुन्हे दाखल करून होऊ देणार नाही याचे त्याचे प्रयत्न चालू आहेत. इथल्या कोणाला त्याच्याकडे धरण आहे, त्याच्यामुळे धरणावर बोलून माशाच्या पार्ट्या देतो मोठमोठ्या. तुम्ही या साहेब, तुम्हाला मच्छीची पार्टी देतो, तुम्हाला मच्छी पाठवून देतो, तुम्हाला झिंगे पाठवून देतो, तुम्ही खा मजा करा, पण माझ्यावर गुन्हे दाखल करू नका. काय लागलं ते सर्व सांगा. DDR पासून जिल्हा दुग्ध व्यवसाय निबंधक यांच्यापर्यंत तर मत्स्य विकास अधिकारी हे सर्वांचे त्याच्यात भ्रष्टाचारी म्हणून हात बरबडलेले. मित्रांनो, सर्व अधिकाऱ्यांना त्याने मॅनेज करून घेतलेले, सर्व ऑडिट दस्तावेज त्याने खोटे नाटे करून घेतलेले आहेत. सर्व ऑडिट, सर्व प्रोसिडिंग बुकवर एकाही ओरिजिनल सभासदाची सह्या अंगठे नाहीयेत. सर्व बोगस सह्या अंगठे करून त्यांनी त्या धरणातून मलिदा लाटण्याचं काम करतंय. मित्रांनो, ಇಲ್ಲ ಮಾ तुमले मी या ठिकाणी एक दोन गरगे सारखे हा सर, आम्हाला प्रांत साहेबांना विनंती आहे की साहेबांनी जर इथं निवेदन घ्यायला आलं तर बरं होईल, म्हणजे पुढची प्रोसेस आपली चालू. हो बरोबर. प्रांत साहेबांना या ठिकाणी एक 2 मिनिटात प्रांत साहेब आपलं निवेदन स्वीकारण्यासाठी येत आहेत. या निवेदनामधल्या मागण्या आपण प्रांत साहेबांशी बोलणार आहोत. प्रांत साहेब सांगतील त्या पद्धतीने आपली पुढची भूमिका असणार आहे. आवलेल्या माईक लिहिल्या त्यांनी चार्जिंग संपवलेल्या जागावर बटा म्हणा साहेब, आलो नका म्हणा. जागावरून कोणी चालू नका, चार्जिंग संपवलं, जागावर हलू नका. या ठिकाणी ज्या मागण्या होत्या, मागण्या आपल्या जिल्हा अध्यक्ष एकनाथ महाराज यांनी आपलं सविस्तरपणे सांगितलेल्या आहेत. त्या मागण्या संदर्भात सुद्धा प्रांत साहेबांची आपण चर्चा करणार आहोत. आणि मुख्य जी मागणी आहे, आदिवासी समाजात एसटी प्रवर्गात बंजारा, धनगर व इतर कोणत्याही जातीचा समावेश करण्यात येऊ नये ती मागणी. त्याच्यानंतर स्वातंत्र्यवीर
क्रांतीवीर टंट्यादाते भील यांचे स्मारक बडगाव आणि पाचोळा येथे उभारण्यात यावे. या सर. फोटो काढ सर वर द्या ना. फोटो काढ. गणेश इकडे या ना. गणेश इकडे या ना रे. संतोष